आपण सातत्याने एक पिढी घडवताना गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता खूप आणलेली आहे, कॉम्पिटिटिव्हनेस. खरंय. आणि एक तो रुथलेसपणा पण त्यांच्यामध्ये आपण जोपासलेला आहे मार्क्स आणि ग्रेड्सच्या माध्यमातून. आता आपण कुठेतरी म्हणतो की ह्युमननेस, एम्पथी, लोकांचा विचार करणारा, ही पण कॉम्पिटन्सी त्यांच्यामध्ये यायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने या दोघांपैकी हे किंवा ते, आयदर ऑर असा प्रकार नाही आहे. या दोन्ही गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि आजच्या पिढीला या दोघांमध्ये बॅलन्स कसा करता येईल हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे जर का लो ह्युमननेस असेल आणि लो करेज असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. परंतु लो ह्युमननेस आणि हाय जर का करेज असेल तर तुम्ही अत्यंत ऑटोक्रॅटिक, जसं म्हणतो की डिसिजन आपण घेणार, लोकांशी जोडणार नाही आणि मी करेन तोच कायदा, अशा प्रकारचं आपण साधारणपणे मानसिकता घडवतो. जर का लो करेज असेल आणि हाय ह्युमननेस असेल तर असे लोक साधारणपणे पब्लिक प्लीजर की लोकांची खुशमस्करी करणं, ते ग्रो होत नाहीत लाईफमध्ये, पण कुठेतरी कळपात आपल्याला सामावण्याचा प्रयत्न करतात. करेक्ट. हाय करेज आणि हाय ह्युमननेस म्हणजे या दोन्ही गोष्टीवरती ज्यांचा स्कोर हाय असतो अशी लोक लोकांबरोबर काम करू शकतात, वेगळे पार्टनर्स शोधू शकतात, कोलॅबरेशनने वर्क करू शकतात आणि अशी लोक भविष्यामध्ये पुढे जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या तरुणांना आणि आजच्या पिढीला स्पर्धात्मकता जपून सुद्धा ह्युमननेस होऊन या दोघांमध्ये बॅलन्स कसा करू शकतो, अशा प्रकारे जर का त्यांना घडवलं तर ते चांगल्या पद्धतीने पुढची कामं त्यांची करू शकतात.